अखिल विश्वातील रामभक्त रसिकजन हो, आज मकर संक्रांत पर्वातील चौथा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत वाल्मिकींचा राम, तसेच वाल्मिकी रामायणावर आधारित इतर रामायणामधील राम आणि त्या अनुषंगिक घटना. मुळात वाल्मिकींना राम एक आदर्श मानव, सुपरमॅन असा अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी मानवी जीवनात माणसाला येणाऱ्या अडचणी, सोसावी लागणारी दुःख, त्या अडचणी सोडवताना आणि दुःख सोसताना मानवी सामर्थ्याचा लागणारा कस, त्याला बाळगावं लागणारं समाजभान, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रसंगांमधून दाखवल्या आहेत. दशरथाचं निपुत्रिकत्व, त्यानं केलेला यज्ञ, फलस्वरूप झालेली पुत्रप्राप्ती, पुत्रमोहाने विश्वामित्रांबरोबर रामलक्ष्मणांना पाठवायला दिलेला नकार, भरत शत्रुघ्नांच्या अनुपस्थितीत पण प्रजाजन व अन्य मान्यवर राजांची संमती मिळवून त्यानं घातलेला रामाच्या यौवराज्याभिषेकाचा घाट, मंथरेचा त्रागा, मत्सरापोटी तिनं कैकेयीचे कान भरणे, कैकेयीच्या दुराग्रहापुढे धर्मभीरू आणि प्रौढ प्रेमिक दशरथाची हार, वाल्मिकी रामायणातले असे सारेच प्रसंग प्रत्येक पात्राचे स्वाभाविक मानवी चित्रण करणारे आहेत. त्यामुळे इथली सारी सुखदुःख ज्यानं त्यानं आपल्या स्वभावांमुळं व कर्मानुसार ओढवून घेतलेली दिसतात. फलस्वरूप उपायही त्यांचे त्यांनाच शोधावे व अंमलात आणावे लागतात. आपण लहानपणापासून रामकथा ऐकत आलो. त्यात गौतमाच्या शापामुळं शिळा होऊन पडलेली अहल्या रामाच्या पदस्पर्शानं मूळ स्वरूपात आली असा चमत्कार ऐकतो. मारीचाच्या कपटामुळं राम संकटात असल्याची शंका येऊन सीता लक्ष्मणाला त्याच्या मागे जायला लावते, तेव्हा तो आश्रमाभोवती एक रेषा आखून सीतेनं त्या बाहेर पाऊल ठेवू नये असं बजावून जणू तिच्यासाठी एक सुरक्षा कवच निर्माण करून जातो. पण अनवधानाने सीता त्या रेषेबाहेर पाऊल ठेवते तेव्हा रावण तिचे अपहरण करतो. अशी पण लक्ष्मण रेषेचे अद्भुत सामर्थ्य दाखवणारी कथा आपण नेहमी ऐकतो. पण या दोन्ही कथा वाल्मिकींच्या रामायणात नाहीत असं म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. कारण माणूस चमत्कारांवर विश्वास ठेवणारा असतो आणि राम तर अलौकिक लोकोत्तर पुरुष होता. त्यामुळे हे चमत्कार शक्य वाटतात. पण वाल्मिकींनी अहिल्याची शिळा झाल्याचे वर्णन केलेले नाही. गौतम तिला निराहारा आणि एकाकी राहण्याचा शाप देतात. कुणीही माणूस वा प्राणी तिच्या दृष्टीस पडणार नाही असं सांगतात. कित्येक वर्षे माणसासारखा समूहशील प्राणी एकटा राहिला की जसा जडमूढ होईल, तशी अहल्या एका शिळेवर बसलेली तिच्या आधारशिलेला रामाचा संजीवक आश्वासक स्पर्श झाल्यावर तिच्यातलं चैतन्य जागतं, ती भानावर येते. असं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. वाल्मिकींनी रामाकडून अवास्तव असा कोणताही चमत्कार घडवलेला नाही. एखाद्या डॉक्टरनं जडमूढ आजाऱ्याला त्या मूढतेतून बाहेर काढावं तसं हे कार्य आहे. अर्थात रामाच्या व्यक्तिमत्वातील आश्वासकताच वाल्मिकींना अधोरेखित करायची आहे. तीच गोष्ट लक्ष्मण रेषेची. वाल्मिकींचा लक्ष्मण अशी कोणतीही रेषा आखून वगैरे जात नाही. सर्वसामान्य श्रद्धाळू लोक जसे देवावर सोपवतात, एखादी गोष्ट जसे देवावर सोपवून जातात, तसा तो वनदेवतांना सीतेचे रक्षण करा अशी प्रार्थना करून जातो. असं वाल्मिकींना दाखवायचंय. मग या कथा आल्या कुठून असा शोध घेतला तर कळतं की त्या वाल्मिकी रामायणानंतर कित्येक हजार वर्षांनी निर्माण झालेल्या
अन्य कोणत्या तरी रामायणात आहेत आणि त्या लोकमानसाला चमत्कार म्हणून अधिक पटल्या, भावल्या. त्यामुळे त्या वाल्मिकींच्या नावावरच झिरपत गेल्या. वाल्मिकींनंतर त्यांच्या आधारानं पुढच्या काळात अध्यात्म, आनंद, अद्भुत अशी जी वेगवेगळी संस्कृत रामायण निर्माण झाली, त्या रामायणाच्या कर्त्याचा रामकथा रचनेचा हेतू वेगळा होता. त्यांच्या मनातला राम वेगळा. त्यामुळे वाल्मिकींची रामकथा त्यांनी घेतली. बाकी सगळी मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केली गेली. काही वेळा संदर्भही बदलत गेले. योग वासिष्ठ हा असाच एक ग्रंथ. योग वासिष्ठ किंवा महारामायण रचलं गेलं त्या काळात बौद्ध व जैन धर्मातील शिकवणुकींमुळं समाज निष्क्रिय झाला होता. एक प्रकारची मरगळ समाजात पसरली होती. ही मरगळ दूर करण्यासाठी वेदांताचा अर्थ नव्यानं उलगडून सांगणं आवश्यक होतं. योग वासिष्ठकारांनी त्यासाठी रामकथेचा वापर केला. वाल्मिकींच्या रामकथेतला आणि त्याचे कुलगुरू वसिष्ठ ही मुख्य पात्र त्यांनी घेतली. मृगया आदी क्षात्र कर्मांमध्ये रमणारा राम अचानकच संसारातल्या दुःखाने अस्वस्थ, निराश होतो. विश्वामित्र न्यायाला आलेले असताना वैराग्य आल्यासारखा तो वागू लागतो. तेव्हा वसिष्ठ ऋषी त्याच्याशी संवाद साधून त्याला वेगवेगळ्या कथा सांगत, नित्याच्या व्यवहारातले दृष्टांत देत, त्याच्या मनाची मरगळ दूर करत, त्याचे क्षणिक वैराग्य घालवून त्याला कार्यप्रवृत्त करत. यात फक्त विश्वामित्र, राम आणि वसिष्ठ हे तिघे रामकथेतले आहेत म्हणून रामायण म्हणायचं. एरवी यात वाल्मिकींच्या रामकथेमधील अन्य काहीच तपशील नाहीत. नाही म्हणायला इंद्र अहल्या कथा इथे आहे, पण ती रामकथेतील कथेशी सुतरामही संबंध नसलेली ईश्वराशी एकरूपतेचा ध्यास कसा असावा हे सांगणारी आहे. यानंतर आनंद, अद्भुत आणि अध्यात्म ही साधारण समकालीन रामायण. साऱ्यांमध्ये राम हा विष्णूचा अवतार असल्याची कल्पना समान आहे. अवतार संकल्पना निर्माण झाल्यानंतरची ही रामायण आहेत. आनंद व अध्यात्म दोन्ही रामायण शिवपार्वती संवादापासून सुरू होतात. आनंद रामायण 9 कांडांनी युक्त असं हे रामायण आहे. वाल्मिकी रामायणात राम रावण युद्ध हा मुख्य विषय. आनंद रामायणात तो मुख्य विषय नाही. सीता त्यागापर्यंतचं रामायण हे रामाच्या दुःखबहुल जीवनाचं चित्रण करणारच आहे. मग रामानं कधी आनंद उपभोगलाच नाही का? माणूस म्हणून अवतार घेतल्यावर सुख दुःख दोन्ही वाट्याला येणारच ना. त्यामुळे रामाच्या आनंदाच्या गोष्टी सांगा ना. अशा पार्वतीच्या मार्मिक प्रश्नावर उत्तर म्हणून हे रामायण शिवानी सांगितलं असा उल्लेख या रामायणारंभी येतो. वाल्मिकींची रामकथा अतिशय संक्षेपाने प्रारंभीच्या सारखंडात येते. कांडाची नावे देखील वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळीच. सारखंड, यात्राकांड, यागकांड, विलासकांड, जन्मकांड, विवाहकांड, राज्यकांड, मनोहरकांड व पूर्णकांड अशी आहेत. कारण रामाने त्याच्या आयुष्यात जे आनंद उपभोगले त्यांचे वर्णन या रामायणात प्रामुख्याने आहे. प्रारंभीच्या सारकांडातच रूढ रामायणातील काही उल्लेख आढळतात. बाकी दशरथ कौसल्याच्या विवाहाचा अद्भुत रंजक वृत्तांतच अधिक सविस्तर आढळतो. रामाने केलेल्या तीर्थयात्रा, त्याने केलेल्या जलक्रीडा इत्यादीचं वर्णन, लवकुशांचा जन्म, त्यांचे विवाह, रामाच्या विजययात्रा इत्यादी गोष्टी सविस्तर सांगितल्या गेलेल्या आढळतात. अनेक ठिकाणी कृष्णलीलांचा प्रभाव जाणवतो. अनेक स्त्रियांना कृष्णावतारात पत्नी म्हणून स्वीकारण्याचे आश्वासन देताना राम दिसतो. मनोहर कांडात मात्र राम नाम महात्म्य, रामकवच, रामाने केलेले सूचक उपदेश अशा गोष्टींचा अंतर्भाव केलेला दिसतो. एकूण आढावा घेतला
तर या प्रदीर्घ रामायणातील राम हा 4 चौघांसारखा संसारी गृहस्थ आहे. मुलांचे, नातवांचे, विवाह, यज्ञ, यात्रा यामध्ये रमणार आहे. राम सीतेच्या गप्पा या रामायणात आपल्याला वाचायला मिळतात. या गप्पांमध्ये सीता लवकुशानंतर आपल्याला एखादी मुलगी असावी अशी इच्छा बोलून दाखवते. तेव्हा मुलगी झाली असती तर तसाच सुयोग्य वर तिला मिळायला हवा असं झालं असतं की नाही. आणि असा आपल्या तोलामलाचा जावई मिळाला नसता तर, असं म्हणून राम तिची समजूत काढताना दिसतो. इथला राम गृहस्थाश्रमातील आवश्यक मानली जाणारी यज्ञ यागादी कर्मे करणारा, प्रयागादी तीर्थस्थानी जाऊन पितरांना पिंडदान करणारा धर्माचरणी पुरुष आहे. या रामायणात आपल्या 3 मातांना रामाने केलेल्या सूचक उपदेश मार्मिक आहे. मेमे करणाऱ्या बकऱ्यांमार्फत हम्मा अहम्मा म्हणत हंबरणाऱ्या गायीकडून राम कैकेयी व कौसल्याला अहंकार आणि ममत्व या गोष्टी त्यांच्या दुःखाला कारणीभूत झाल्याचे सूचित करतो. आणि सुमित्रेसारख्या शांत संयमी मातेला आत्मचिंतन करायला प्रवृत्त करतो. दवंडीमधून प्रजेला विवेकाचे महत्त्व सूचित करणारा राम सूत्ररूपाने मार्गदर्शन करणारा जाणवतो. रसिक हो, रामायणातल्या अशा विविध कथा वाल्मिकी रामायणावर आधारित आहेत आणि त्यांचा आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेणार आहोत. आज इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ श्री रामचंद्र महाराज की जय.